नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। आज मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे मस्त आज माझा धनतेरसचा दिवस कसा सेलिब्रेट केला। आणि त्यात सगळ्यात विशेष म्हणजे मी आजारी होते। आज मी आजारी असून सुद्धा कसं छान पार पाडलं हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। खरंच ना, वर्षातून एकदाच येतो सण आणि तो सण कसा आपण वाया घालायचा। म्हणूनच मी काही झालं की आपली तब्येत कितीही खराब राहिली तरी मला सगळं काही मला करायचं आहे। मग मी मस्त पॅरासिटामॉलची गोळी घेतली आणि कामाला सुरुवात केली। मग मला सगळ्यात आधी मी ना आपल्याला तूप बनवायला घेतलं। आज धनतेरस होतं म्हणून म्हटलं चल नवीनच तूप पाडूया, दिवा लावायचा होता ना म्हणूनच। मग मी तूप बनवून घेतलं। त्यानंतर ते तुपाचे थोडेफार भांडे होते ते देखील मी इकडे धुवून घेतले। मग नंतर दरवाजा पुसायला घेतला। सण आला आणि दरवाजा पुसला नाही असं माझं कधी होतच नाही। दरवाजा पुसून झाला आणि रांगोळी काढायला बसले। रांगोळी काढायला मी बसले तर त्यात शंभू पण चुडूबुडू करायला लागला। मग मला असंही बरं नव्हतं, मग मी त्याला रागवलं काहीच नाही, त्यालाही मी मस्त इकडे चुडबुड करू दिली आणि आम्ही दोघांनी मिळून अशी छानशी छोटीशी रांगोळी काढली। त्यानंतर या सगळ्या गोष्टी पूजेसाठी काय लागणार आहेत या सगळ्या गोष्टी मी काढून ठेवल्या होत्या। मग विकी 5 वाजता ड्युटीवरनं घरी आल्यानंतर त्यांनी ही सगळी मांडणी विकींनीच केली। फुलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, दिवे वगैरे मी आधीच काढून ठेवले होते, पण मांडायचं काम विकींकडे होतं। ही सगळी पूजा विकीनेच मांडली, फक्त डेकोरेशन मी केलं आहे। त्यानंतर मग आमची पूजा वगैरे झाली, आम्ही दोघांनीही मिळून पूजा केली, काही शंभूने पण पूजा केली। त्यानंतर आम्ही फोटोशूट काढले। मस्त आज धनतेरस होते आणि देवीची पूजा झाली, मन अगदी प्रसन्न झालं। काय वातावरण होतं, इतकं छान वाटत होतं ना, शब्दात सांगू नाही शकत मी की किती छान वाटतंय। मग आमची छानशी इकडे पूजा वगैरे झाल्यानंतर हे डेकोरेशन पण खूप सुंदर झालं होतं आणि इतकं छान वाटत होतं ना, माझा रूम बघतच राहावं असं वाटत होतं। मग मी तुम्हाला मस्त लाईट मध्ये पण माझा रूम कसा दिसतोय आणि बिना लाईटचाही कसा दिसतोय हे पण इकडे शेअर केले। दोघांनी मिळून मस्त मांडणी केली आणि दोघांनी मिळून पूजा देखील केली। तर इतकं सुंदर पूजा आणि मांडणी झाली होती ना, बापरे। आणि त्यानंतर मग आम्ही मस्त दिवे, फुलं आणि तुपाचा दिवा हे सगळ्या गोष्टी लावल्या ना, तर प्रकाश पण एवढा छान दिसत होता घरात, बापरे। आजार पण एकदम गायब झाल्यासारखंच झालं होतं। ती भावना खरंच शब्दात सांगू नाही शकत आपण। आज मी छान पूजा केली, आरती केली आणि तेवढ्यातच मनात आलं की कितीही व्यस्त किंवा आजारी असली तरी हे क्षण पुन्हा येतच नाहीत। वर्षातून एकदाच येणारा सण आणि तोच कसा मी वाया जाऊ देईल। वर्षातून एकदा येणारा सण होता, तो मी असंच कसं जाऊ देईल। म्हणून मला ज्या गोष्टी करायच्या होत्या आणि ज्या गोष्टी माझ्याने होत होत्या ना, त्या सगळ्या गोष्टी मी इकडे केल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ना एक व्हिडिओ मी इन्स्टाला पाहिला होता की रांगोळीवर आपण दिवा ठेवतो आणि व्हिडिओ घेतो, हा पण मी इकडे केला। त्यानंतर हे छानसं मग मी माझा डेकोरेशनचं बी मस्त व्हिडिओ घेतला। त्यानंतर मग विकी म्हटलात की जेवायचं काय, मग माझी तब्येत म्हणजे जसा वेळ होत होता ना तशी तब्येत जास्त खराब होत होती। मग मी बोलली चल आपण बाहेर थोडंफार फिरून येऊ। आम्ही बाहेर फिरायला गेलो ना, तर इतकं सुंदर वातावरण होतं ना बाहेरचं। आणि माझी बिल्डिंग म्हणजे माझं असं मी बाहेरून पण व्हिडिओ घेतला की कसं दिसतंय काय दिसतंय हे पण मी तुम्हाला शेअर केलं आहे। मग त्यानंतर आम्ही छान बाहेर गेलो आणि बाहेरचं वातावरण बापरे इतकं छान झालं होतं ना, असं म्हणजे काहीतरी नवीनच वाटत होतं। आणि मी पहिल्यांदा दिवाळीच्या दिवशी बाहेर फिरली, ते पण बदलापूरमध्ये, बापरे। मी इतकं म्हणजे माझ्यासाठी एवढं विशेष होतं ना ते की काय बापरे हे काय नाही असं सगळं काही गोष्टी वाटत होत्या। मग आम्ही इकडे रस प्यायला गेलो, मस्त इकडे छान रस वगैरे पिला। शंभू पण छान एन्जॉय करून रस पित होता। इकडे रस प्यायला आल्यानंतर ना मी व्हिडिओ बनवायला घेतला, तर त्या व्हिडिओमध्ये मी इतकी सुंदर दिसत होती, मी मलाच बघत होती। मग मस्त छानसा इकडे व्हिडिओ घेतला आणि रस पिताना पण मी। मग त्यानंतर जेवायचाही विषय होता की आपण जेवण देखील बाहेरच करू। जेवायला बाहेर जायचं होतं, पण ह्या ड्रेसमध्ये मला जेवण बाहेरचं शक्य नव्हते। मग मी घरी गेले आणि ड्रेस चेंज केला आणि मस्त आम्ही उसळपाव खायला गेलो। तिकडे
मिसळपाव खाल्ल्यानंतर शंभू पण मस्त छानसं जेवण एन्जॉय करत होता. आणि चला मग मंडळी, या जेवणासोबत मी माझा इकडे व्हिडिओ संपवते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.